श्री स्वामी समर्थ. शुभ सोमवार. आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला, मी उठलेले होते आज 5ला, जवळजवळ 5ला उठून आता आंघोळ, माझे कपडे वगैरे सगळे धुवून टाकलेले आहे. आता कोमट पाणी करून पिते, चहा पिते आणि श्रीचा डबा आहे. कारण काल त्याची टेस्ट चुकली आम्ही तिकडे गेल्यामुळं. पण आज ते टेस्ट 7ला घेणार आहे. त्याची 7 ते 8 टेस्ट असणार आहे. 8 ते 9 क्लास असणार आहे. डबा लवकर तयार करायला लागणार आहे. चला, तो 6:30ला तर घरातून बाहेर जाणार आहे. त्या हिशोबाने डबा आपल्याला करायला पाहिजे. किचन ओटा वगैरे रात्री सगळं क्लीन करून मी झोपलेले होते. भांडी इथंच डब मारलेले होते. आता भांडी पहिला काढते, कारण स्वयंपाक बनवता येत नाही. मग भांडी डब मारायची आणि मग स्वयंपाकाला सुरुवात. शुभ सकाळ सर्वांना. अजून अंधार आहे बघा, 5:30 वाजलेले आहेत. पूर्ण अंधार आहे असा. आता जरा उजडत आहे. अंधार आहे पूर्ण, अजून उघडायला नाही आहे. यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे नाईटला गेलेले आहेत ते. आता येणार, परत जाणार, कारण आज सोमवार. त्यामुळे आता गेले की संध्याकाळीच येणार ते. पहिला ह्याला डबा करून द्यायचा आणि मग पोळ्या करायचे. बैल वगैरे आणून ठेवलेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. हे पहा, बैल आणल्यात, पण त्यासनी रंगवायला पाहिजे. अजून 30 रुपये जोडी. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बैल रंगवतात. तर मी इथं जी विभूती असते ती कालवलेली आहे मी देवास लावण्यासाठी. तर त्यानेच रंगवत आहे. आणि थोडंसं हळदी कुंकू आणि गुलाल असं लावत आहे. शक्यतो गुलालानेच रंगवायचे असतात, पण नुसता गुलाल काय आपल्या म्हणजे मातीवर चिटकत नाही. त्यासाठी मी थोडीशी विभूती कालवून लावलेली आहे. त्याने म्हणजे व्यवस्थित गुलाल बसला जातो. काही नाही, सिंपलच बैल मी रंगवलेले आहेत. एक जण कलर वगैरे देतात किंवा एक जण कलर दिलेलीच विकत आणतात. पण मी कायमच अशी चिखलाची आणते आणि त्यांना थोडंसं घरात रंगवते. आणि दरवर्षी हे काम मात्र माझ्याकडेच असतं, कारण कोणीही हे काम करत नाही. आणि फायनली बघू शकता, आपली बैल रंगवलेली आहेत आणि त्यांना कापसाचं वस्त्र वगैरे घातलेलं आहे, हळदी कुंकू लावलेला आहे. आता पोळीचा नैवेद्य तेवढा करायचा. आणि अशी आहे आजची देवपूजा. आज बेलसुद्धा खूप छान मिळालेला. काल मी आईकडनं आणलेला होता. वाजलेले 11 वाजलेले आहेत. पूजन येऊसपर्यंत 12 वाजतात. अजून पोळ्या करायचे. मी गजरा बघा, 50 रुपये पुजलेलं आहे पोळी. आज खूपच महाग असणार. पोळ्याला डाळ शिजलेली आहे. बांगड्या एवढ्या घातलेल्या आहेत. एकटीच जाणार आहे, कारण मी दरवर्षी एकटीच जाते, कुणाकडून जात नाही. आपलं आवरून असं सत्यनारायणाने करायला पाहिजे. जवळ अर्धा किलोपेक्षा जास्त डाळ घातलेली आहे. त्यामुळं सगळं आवरायला खूप वेळ होतो. आपला जाऊन पुजून आलेलं बरं. चला, कुठं जाते, कसं जाते, तर आमच्या इथं वडाचं हे झाड कसं आहे, काय आहे, थोडक्यात शेअर करायचं तुमच्यासोबत. साहित्य असं सगळं मी कॅरेबॅगमध्येच घेतलेलं आहे. सगळं पूजेचं साहित्य आणि जे आपलं हे असतं, यातनं हळदी कुंकू, तुपाची वात वगैरे यात घेतलेले आहे. हे गहू आहेत, वाटीसाठी आंबा आहेत, गव्हाची पानं वगैरे यात आहेत. 1 बाटली पाणी घ्यायला लागणार आपल्याला पूजेसाठी. 1 बाटली पाणी घेते. बारीक पाऊस चालू आहे आमच्या इकडं, मोठा नाही, बारीक आहे. आमच्या इथं शाळा आहे, दूधगंगा महाविद्यालय म्हणून. तर त्याच्या आवारात म्हणजे त्याच्या पटांगणात असं मोठं झाड आहे. साईडनं कट्टा वगैरे खूप छान केलेला आहे त्यांनी. आणि त्याला लागूनच एक महादेवाचं मंदिर आहे. तर ते मंदिरसुद्धा खूप छान आहे. पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेल तुम्हाला. ओट्या वगैरे आम्ही सगळ्या बायकांनी तिथं जाऊन भरल्या. आणि आजचं सगळं शूटिंग यांनी केलेलं आहे. त्यांना मी करा म्हटलं शूटिंग, कारण थोडीशी सवय असलेली बरी. कधीही शूटिंग करायला नको किंवा व्हिडिओत यायला नको, काही बोलायला नको, असं यांचं चालू असतं. आणि मी जायला बरोबर पाऊस सुरू झालेला होता. इतका पाऊस पडत होता की काय विचारा नको. शेवटी मी तशीच पूजा केली, कारण म्हटलं नंतर एकदा जर राहिलं तर राहतंच आणि
आज काम पण खूप होतं, त्यामुळं पटाटा आवरूया म्हणून मग मी काही थांबले नाही आहे. अशा पावसातच पूजा केली आणि आता गर्दी नव्हती बघा, पण आम्ही सगळी पूजा वगैरे करून मंदिरात त्या ओट्या भरायला गेलो आणि त्यानंतर येत होतो तर बैलताई असली भयानक गर्दी झालेली काय विचारायला नको. या कट्ट्यावर अजिबात उभारायला जागा नव्हती, एवढ्या बायका म्हणजे गर्दी झालेली होती. म्हणून कधीही सकाळ सकाळी आलेलं बरं असतं, कारण बायकांची कामं 12 नंतर आवरली की मग बायका काय करतात, असं ग्रुपने येतात, एकदमच 10-15 बायका येतात. आणि आता मोबाईलमुळे तर कसं फोटोशूट असतं किंवा फोटो काढणं व्हिडिओ करणं हे असतं, त्यामुळं ग्रुपनेच बायका येतात. आणि जी रील तयार करताना साडी नेसलेली होती तीच साडी मी नेसली, कारण की त्यावेळी पण जरा हे झालेली ती साडी, म्हणजे वापरात आलेलीच, घाम वगैरे आलेला असतोच आपल्याला, त्यामुळं म्हटलं तीच साडी आपण हे करूया. आणि त्यानंतर मग ती थोडीशी पाण्यातनं काढून, शॅम्पूच्या पाण्यातनं काढून ठेवायला येते. साडीला लेस लावल्यामुळे साडीचं गेटअप किती छान आलेलं आहे, खूपच म्हणजे साडी ह्याच्यामुळे लेसमुळे छान दिसत आहे. सगळी म्हणत होते की लेस कुठून आणली म्हणून. आणि बरोबर आम्ही 5 बायका झालेलो ओटी भरण्यासाठी. मला हे म्हणत होते तू आता एवढ्या लवकर चालले असते तर बायका तर पाहिजेत ओट्या भरायला, पण बरोबर 5 बायका म्हणजे झालेल्या होत्या. आता खाली बसलेल्याच 5 आहेत आणि आम्ही दोघी म्हणजे ओट्या भरणाऱ्या दोघी आहेत, म्हणजे 7 जणी होत्या, म्हणजे 2-2 जणी उठून ओट्या भरत होत्या, त्यामुळं बरोबर 5 बायकांच्या ओट्या भरून होत होत्या. सगळ्या बायकांना गोळा करून जर जायचं म्हटलं तर खूप वेळ होतो, कारण की ही आवरायचं आहे, ती आवरायचं आहे, आणि कसं होतं चाललंय गोंधळ पण होतो. त्याच्यापेक्षा आपलं आपण जाऊन आवरून आलेलं बरं पडतं. मी वर्षाला एकटीच जाते, कारण तिथं पूजा आलेल्या बायका भरपूर असतात, त्यामुळं मी कोणाला चला पण म्हणत नाही आणि या पण म्हणत नाही. त्यानंतर ओट्यातीन भरून झाल्यानंतर मग आम्ही बायकांनी असे थोडे फोटो काढले. मीच म्हटलं सगळ्या त्या बायका होत्या त्यांना अनोळखीच होत्या, ओळखीच्या कोण नव्हत्या, पण म्हटलं चला आपण सगळी मिळून फोटो काढूया. हे बघू शकता तुम्ही केवढ्या बायका आता आलेल्या आहेत. म्हणून मग म्हटलं मी, हे पण मला म्हटलेत बरं झालं लवकर आलेच नाही, आता काय करणार होतं, 2 तास इथंच थांबाय लागला असते. चला पुजून आलेले आहे मी. आम्ही ज्यावेळी गेलो त्या अजिबात गर्दी नव्हती बघा, आणि ओट्या वगैरे भरून आम्ही बाहेर पडलो, एवढी भयंकर गर्दी झालेली काय विचाराने. कसं होतं बायकांचं सगळं आवरायला 12 तर वाजतातच, आणि 12 वाजायच्या नंतर मग सगळी घरातलं आवरलं की मग बाहेर पडतात असं होतं. त्यामुळं मी लवकरच गेलेली, मला माहिती होतं गर्दी नंतर खूप होते, कारण की गेल्या वर्षी मी बघितलेलं. श्रीला घेऊन गेलते मी, श्री अक्षरशः वैतागला, तुझं तू ये म्हणलं, मी जातो. एवढं वैतागलेलं होतं, एवढं म्हणजे भयंकर गर्दी होती. म्हणून मी सकाळ सकाळी आधी सगळं आवरलं आणि मग गेली. चला आजचा वटपौर्णिमेचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटलं ते कळवा. 50 रुपयेचा गजरा पण गेला सुकून लगेच. हे बघा पूर्ण गजरा सगळा सुकला 50 रुपये देऊन. 50 रुपयाला हात गजरा होता आणि त्याची पण ही अवस्था अशी, काय विचारा नको. त्याच्यापेक्षा हे असलं फुल भरून काय आमचंच होतं. एकदा घेतलं की आम्ही आता फोटोशूटला गेलेलो त्यावेळी पण गजरं नाही मिळालं. आम्ही काय केलं तर असले गजर नसतात का ते प्लॅस्टिकचे, 20-20 रुपयाला, ते पण असे पातळ पातळ होते, म्हणजे चांगले पण नव्हते, तरी पण 20 रुपये घेतले त्याने. मग 50ला 3 करून घेतले. मी घरातलाही नेलेला, परत ते 50ला 3. आणि अमृता काय तिनं ती प्लॅस्टिकची जी असली गुलाबाची फुलं असतात खोचायची, तिनं बन घातलेला आणि तसं खोचून मग ती फुलंच घातली. तिनं काही गजरा घातला नाही. मग आम्हाला 24ने तो गजरा झाला. त्यात वहिनीनं गजरा नाहीच घातला, वहिनीनं पण फुल घातले, त्यामुळे तिनं काही गजरा नाही घातला. तर आता शाबू केल्या, शाबू केल्या
शाबू पण खायला नकोच होते इकडे. आता पोटाच्या आधारासाठी काय तर खायचं. गरम आहे तोपर्यंतच खाल्लेली चांगली लागते. आणि लेस खूप छान वाटते बघा ही. म्हणजे असं एक जण म्हणतात की काय तरच करते तर काय तर नाही, खरोखरच छान वाटते लेस. डोक्यावर पदर घेतलं तर खूप छान दिसते लेस. हे बघा मस्त दिसते. पैसे वसूल. 150 रुपये 140 रुपये गेल्यात खरं, पैसे वसूल लेस आहे. खूप छान वाटते मला तर, म्हणजे भयंकर आवडली ती लेस. असं साड्यांना काहीतरी केलं की गेटअप खूप छान येतं. ब्लाऊजला पण लावायला पाहिजे होती खरं, राहिलीच नाही ती, संपली. 9 मीटर असून पण राहिली नाही बघा ती. चला आता हे अवतार चेंज करायचा आणि पोळ्या करायच्या. अर्धा पाऊण किलोच्या पोळ्या करायच्या. शाबू खाते आणि पोळ्या करायला सुरुवात करूया. पोळ्याचा काय डिटेल व्हिडिओ नाही शेअर करणार, कारण पाणी भरून ठेवले मी गॅस कट्ट्यावर. त्यामुळे तिथं अजिबात ट्रायपॉड ठेवायला जागा नाही आहे. आणि कुठं तर तो ठेवायचा आणि पाण्यात पडायचा मोबाईल. त्याच्यापेक्षा आज काय पोळ्याची रेसिपी मी तुमच्यासोबत नाही शेअर करेन. केली तरी एवढी डिटेलमध्ये काय नाही शेअर करणार, कारण डाळ ते ना आता माझी शिजलेली आहे. पुरण घालायला पाहिजेत. आणि एकेकांच्याकडे वटपौर्णिमेला फणसाची गरे वाट्यात घालतात. आमच्या इकडं आंब, केळी. आता एक लेडीज होती बघा, आता होते त्याने फणसाचे गरेसुद्धा घातलेले आहेत वाट्यात. म्हणजे प्रत्येक भागाला पद्धती वेगवेगळ्या. एकेकांच्यात वाट्यासुद्धा घालत नाहीत, नुसताच वड पुजून येतात. पण आमच्यात वाट्या घालतो आम्ही. मी आंब नेलेलं, बाकीच्यांनी केळं आणलेले. मी येतानाच आईच्या इकडनं आंब घेऊन आलेली. चांगले होते आंबे तरी. हे बघा अशा आंबे आणले. एक जण वटीला घालायचं म्हणून आणि आंब कसलं पण आणतात, कच्चं किडलेलं कसलं पण. पुजायला गावते, पुजायला गावते, मग खायला गावते. आपण खायचं चांगलं आणि पुजायला तेवढं तसलं आंब द्यायचं, काय उपयोग आहे त्याचा. तर म्हणजे माणसाचा दृष्टिकोन कसा असतो बघा, दुसऱ्याला द्यायचं तर कसलं पण द्यायचं, स्वतः खायचं तर चांगलं खायचं. का ते माणूस खाणार नसतं का? आपण वाट्यात घातले तर त्याने पण खाणारच असतात, पण ते विचार करत नाही. ते दुसरं खाईना नाही तर टाकणार नाही तर काय तर करणं, असं त्यांचा म्हणजे हेतू असतं. त्यामुळं पुजायला काय होते, घ्यायचं तिकडं कसलं तर असं म्हणतात. पण मी नाही, मी आईला पण म्हटलं पुजायला असून दे, पुजायला जरी असलं तरी पण ते कोणतरी खाणारच आहे म्हटलं. घेताना आंब चांगलंच घ्यायचं, नाहीतर मग सगळी डझन केळं घ्यायची, केळं वाट्यात घालायची. केळं तर खातील म्हटलं, पण कसलं बसलं आंब मा नाही म्हणून कसलं तर घ्यायचं आणि पुजायचं. आणि कसं विकणारे पण करतात बघा, आता घेतात, माहीत आहे त्यांना. त्यामुळं एवढा दर वाढवतात का विचारायला नको. दुसऱ्याने घेऊच नाही असा दर वाढवतात. का माहिती असतं त्यांना की घेतातच, त्यामुळं ती अव्वाच्या सव्वा दर वाढवतात. पण असं पण करू नका. इतर वेळी जर समजा 100ला डझन असेल तर यावेळी 200 डझन लावतात मुद्दाम, कारण घेतात हे त्यांना माहितीच आहे म्हणून.